एक उपाय प्रभावी उपाय मी सांगते। तर आज मी केतूसाठी एक छान प्रभावी असा उपाय देते। गणपती आणि केतूला सेम सेम दुःख आणि सेम भावना असल्यामुळे तो गणपतीला खूप मानतो आणि गणपतीची जर आराधना केली तर केतूची जी तीव्रता आहे ती कमी होऊन केतूची चांगली फळं मिळायला सुरुवात होतात। त्यामुळे गणपतीला दर मंगळवारी किंवा दर बुधवारी एक लाल फूल गणपतीच्या देवळात देणं, लाडूचा प्रसाद देणं किंवा केतूसाठी अजून एक प्रभावी उपाय सांगते। कालभैरव जे शंकरांचं रूप आहे, 7 लिंब, 7 हा केतूचा नंबर असल्यामुळे 7 लिंब दोऱ्यामध्ये ओवून त्याची माळ बनवायची आणि दर बुधवारी कालभैरवाला अर्पण करायची किंवा असे 11 बुधवार करा किंवा बुधवारपासून चालू करून 11 बुधवार तुम्ही 11 दिवस लागोपाठ ती लिंबाची माळ कालभैरवाला अर्पण करा। तुमचं अडलेलं काम किंवा शिक्षणात अडथळा असेल किंवा काही गुप्त गोष्टी असतात, म्हणजे गुप्त असं नाही म्हणत, आपण काही गोष्टी सांगत नाही आणि सायलेंट मध्ये स्वतःमध्ये काही करत असतो, असं म्हणजे न सांगता आपल्या मनामध्ये ठेवून, तर त्या गोष्टीमध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय करून बघा, नक्कीच यश मिळेल आणि फायदा होईल। आणि गणपतीचा त्याच्यावर उपाय करा। लाल फुल दर मंगळवारी किंवा बुधवारी लाल फुल गणपतीला अर्पण करायचंय आणि बुंदीचा प्रसाद आणि अजून एक ऑरेंज शेला जो आपण गणपतीला डाव्या खांद्यावर घालतो ना, लाल घाला, ऑरेंज घाला, गोल्डन घाला, पिवळा घाला, तो एक शेला दर मंगळवारी गणपतीला डाव्या खांद्यावर तुम्ही घालून लाडूचा प्रसाद लाल फूल ठेवलत ना, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या अडलेल्या कामामध्ये किंवा जे गुप्त काही गोष्टी आपण घरामध्ये शांततेत करत असतो, सक्सेस घर घेण्यासाठी किंवा कोणाला सांगत नाही आजूबाजूला आणि आपण प्रयत्न करत असतो, त्याच्यामध्ये 100% तुम्हाला यश मिळेल। हा झाला केतूचा उपाय आणि केतूबद्दल आपण पुढे खूप खूप बोलणार।